चला तर मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मैं विलन बनता हूँ ना, तब कोई भी हीरो मेरे सामने टिक नहीं सकता। भाई तुझे आखिर चाहिए क्या? चाहिए तो वैसे आलिया भट्ट। व्हाट? आलिया भट्ट? ला भाई तू रहने दे, मुझे नेक्स्ट परफॉर्मर को कॉल करना है। कोई बात नहीं, कोई बात नहीं। माइक को हाथ लगाने से पहले एंकर से बात कर। गुस्सा मत किया कर यार, डर लगता है। यार इससे डरने की कोई जरूरत नहीं है, ये सिर्फ जवान मूवी का डायलॉग मारा है। अच्छा जी, नेक्स्ट परफॉर्मर जवान के दो मूवी पे गाने गा रहे हैं और डांस कर रहे हैं, और मैं इधर दो डायलॉग भी ना मारूं। बात तो सही है। तो चलिए परफॉर्मर्स को बुलाते हैं जो हमारे FY और TYCM से आते हैं। Give them a huge round of applause. टच दिली आहे। काय बोलतो, तुला आठवत नाही? तू मी आपला ग्रुप आपण किती बंक केलेत, मॅथ्स लेक्चर बंक करून पाणीपुरी खायला गेलेलो, तुला काहीच आठवत नाही? कोण तू? कुठला बन? अरे कुठली पाणीपुरी? तुला आठवतंय आपण लास्ट मंथ कुठेतरी शोला गेलेलो, तिथे लावणी परफॉर्म झालेली। अरे यार लावणी, काय लावणी होती रे ती, लाल साडी, काय नाचत होती यार, खरंच मजाच आली। तुला मी नाही आठवत, तुला आपला ग्रुप नाही आठवत, पण तुला लावणी वाली बरोबर आठवते। हा हे मला का वाचवलं याला काय माहिती, मला नाही बोलायचं। अरे ऐक ना प्रिया, जिया, प्रिया। आलिया भट्ट। वीर रसांचे म्हणजेच वीरांच्या पराक्रमांचे काव्यात्मक वर्णन म्हणजेच पोवाडा। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातला ठेवा म्हणजे पोवाडा। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्ताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत जेवढे पण घडामोडी झाल्या त्या पोवाड्याच्या माध्यमातून दाखवल्या जातात। आणि पोवाडा म्हटलं ना तर ते आठवतं ते शाहिरांचा कडकडणारा आवाज। अच्छा, पोवाडा ज्याच्यामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं होतं। ए मारला नव्हता, त्याला पाडला होता माझ्या राजांनी। तो आला नव्हता, त्याला आणला होता। तो मेला नव्हता, त्याला मारला होता। 32 दाताचा बोकड माझ्या राजाने एकट्याने पाडला होता। चला तर मग असं